भैया किती वाजले? किती वाजले? 9:15. 5 मिनटं पुढे आवडते पुढे. उन्हाळ्यातली एक चूक अख्खा पावसाळ्याभर निस्तरावी लागते. इथं आता पावसाळ्यात 17 वेळा आत बाहेर करण्यापेक्षा उन्हाळ्यात एकदाच मनावर घेतलं असतं तर बरं झालं असतं. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथं बघा, इकडे थोडंसं मी घरच्या घरी सिमेंट लावल्यामुळं तिकडं कणी सकल झालेलं आहे आणि हे उन्हाळ्यात लक्षात येत होतं. पण आज करायचं, उद्या करायचं असं करत करत पावसाळा आला आणि जसा पावसाळा आला आहे तसं त्यानं भयंकर रूप घेतलेलं आहे. दर अर्ध्या तासाने असं बाहेर यायला लागते आणि हे मोपनं पाणी काढायला लागते. कारण पाणी कणी साठवून पण चालत नाही आणि पाऊस पण इतका मोठा होतो की नाही, साठवून ते मग घरात येण्याची भीती वाटते आणि ते साठवून ठेवून पण अगोदरच पावसाळ्यात व्हायरल इन्फेक्शन एवढं होतं की त्यातही आणि भरीत भर नको, अगोदरच डास वगैरे झालं तर आणि नको काय, म्हणजे सारखं पाणी काढायला लागतं. आता जरी ठरवलं ना तिथं भर करायची तर ते पाण्यानं कधी चिकटून राहील याची कधी गॅरंटी नाही. त्यामुळे आता बघूया कसं, थोडंसं 1-2 दिवस ऊन पडलं की त्यावेळी ते काम करून घ्यावं लागेल. तर इथे या बादलीत कधी मी जास्तीची माती उन्हाळ्यात आणून ठेवली होती. त्याला होल पाडलं नसल्यामुळे त्यात पण असं पाणी साठून राहिलं होतं. त्यामुळे आईने कधी शोची झाडं आणली होती त्यांच्या बहिणीकडून, तर त्यातली 1-2 ठेवली होती. ती त्या बादलीत लावून घेतली. आता होल पाडून घ्यावं लागेल म्हणजे त्यात पाणी शिरलेलं ते असं निचराव होऊन जाईल. इथं पलीकडल्या काकूनी मला काकडीच्या बिया दिल्या होत्या आणि ते वाटाणा घेवडा होता की नाही त्याच्या बिया दिल्या होत्या. इथं मग मागच्या बाजूला चवळीचं लावलं होतं आणि पावसानं ते आता कोमेजन म्हणण्यापेक्षा की नाही असं गारटलं आहे. त्याला वाढ इतकी लागणं झाली आहे. त्यामुळे त्या म्हटल्या तिथंच की नाही तो वाटाणा घेवडा लाव, म्हणजे दोन्हीपैकी एक जरी आलं तरी चालते. कारण वाटाणा घेवड्याच्या शेंगा एकदा जर लागायला सुरुवात झाली ना भरपूर लागतात. त्यामुळे तिथं घेवड्याचं आणि जागी जागी काकडीचं लावून घेतलं. हे घराच्या मागच्या बाजूला फुलं वगैरे आणायला जात होते ना, ती जागा आहे. आता पावसाळ्यात तिथं जाता येईना कारण तिथं ते तानं वगैरे ठेवलेलं आहे, अस्कट थोडंसं झालेलं आहे, चवळी वगैरे आलेलं आहे. त्यामुळं बाहेर पण थोडंसं काकडीचं रोपं वगैरे लावलीत. त्यानंतर थोडंसं बाहेर काम होतं ते करायला गेली. येता येता भाजी पण संपलेली, त्यामुळे थोडीशी भाजी पण आणली. कवर मात्र बसवलं, भारी वाटतंय. हे पण घासले वाटतं बिचाऱ्यानं. चांगलं केलंय, खरं चांगलं दिसतंय. पाण्याचा ॲरो माझा महिना झालं कणी त्रास देत होतं, म्हणजे पाणीच फिल्टरचं कणी कमी आणि वायफळ जास्त येत होतं. त्यामुळे आज रिपेअरिंग करायला बोलवलं होतं. त्याने सगळे पार्ट बदलून टाकले आणि रिपेअरिंग करून दिलं. त्याचं कौतुक करते तोपर्यंत एक कांड झाला, ते सांगतेच तोपर्यंत इथं माझ्या आता ते पाईप वगैरे काय काय काढलेलं बेसिनमध्ये होतं ते सगळं भरून घेतलं. त्याचा दुसरा काय उपयोग नाही रे, त्याचा दुसरा काहीतरी उपयोग करायचा. हे टाकून द्यायचं, सगळं टाकून द्या. केवढं साहित्य सगळंच काढलं का काय? सगळंच बंद करून नको असलेलं साहित्य तिथंच होतं. त्यामुळे चहा वगैरे एकदा झाला होता सकाळी. त्यानंतर आज काय झोपायला वगैरे मिळालंच नाही, कारण दुपारपर्यंत कधी हे सगळं झालं. त्यानंतर बाहेर गेली तोपर्यंत यायला कधी 4 वाजले मला. हे सगळं आवरलं तोपर्यंत आता पावसाचं कसं, पावसाळ्यात चहाचं टायमिंग नसते, तोपर्यंत बाहेर पण दुपारचा चहा पाहिजे झाला. त्यामुळे मस्तपैकी म्हटलं मग सगळ्यांना चहा करून घेतला. 100%. आणि असं आडवं पडले, 5-10 मिनिट पण व्हायला नसतील, 10-15 मिनिट झालं असतील. तोपर्यंत नील आला, त्यांना आवाज दिला म्हणून असं बघते तोपर्यंत कणी फरशीवर पूर्ण असा पाण्याचा लोंढा आणि ते कुठून पाणी अचानक कसं आलं ना, मला पण काही समजेना झालेलं. आणि बापरे, एवढं नको नको झालं. आता ते सगळं कणी ते मॉपनं किचनमधून, हॉलमधून, व्हरांड्यातून खाली असं दारात असं ओढायला लागायचं. ह्याचं कणी विचार करूनच डोकं फिरलं होतं. पण पर्याय नव्हता. पाणीच एवढं होतं की ते कापडानं पुसून पण लवकर भरून निघणार नव्हतं. त्यामुळे त्या मोपनं सगळं ओढं सगळं परत फरशी धुतल्यासारखं सगळं केलं आणि ह्यातच कधी 5 वाजले मला संध्याकाळचे. एक तर पावसाळ्यात फरशी लवकर वाळत नाही, पुसली तरी लवकर सुकत नाही, त्यात धुतली तर काय मग बोलायलाच नको. असं जागी जागी की नाही डप्प्या डप्प्या असं साठल्यासारखं दिसतं.
तर इथे भेटलं असं आहे किचनमधून हॉलमधून व्हरांड्यातून मला बाहेर काढावं लागतं, नाहीतर मग ते किचन हॉलमध्ये की नाही असं बाहेर जायला पाण्याला जागाच नाही, त्यामुळे किचनमध्ये पण नाही. त्यामुळे असं बाहेर सगळं असं धुतल्यासारखं केलं. आता म्हटलं संध्याकाळचे 5-5:30 झालेले, आता कधी झोपायचं म्हटलं, कारण 5 वाजले असतील कदाचित. तोपर्यंत कसं तनूला थोडीशी सर्दी होती, त्यामुळे त्याच्या तोंडाला चव नव्हती, त्यामुळे त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं. मग म्हटलं कांदा भजी करू का. थोडंसं गरम गरम कसं कांदा भजी पण छान लागते पावसाळ्यात. तर चहा आणि कांदा भजी परत ठेवलं. पोरांना कांदा भजी वगैरे सगळ्यांनाच करून दिलं घरात बाहेर वगैरे. त्यानंतर म्हटलं आता बसण्यापेक्षा जेवणाला चालू करावं, कारण तसंही की नाही पावसाळ्यात वेळ जात पण नाही. त्यामुळे भात केला, वांग्याची भाजी केली डाळ टाकून, बटाट्याची आमटी केली आणि भाकरी मात्र नंतर करायला ठेवल्या. असं होतं माझं दिवसभराचं हलकं फुलकं रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.